शरद पवार साहेबांच्या घरी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली। सध्याच्या परिस्थितीवर विचारविनिमय झाला। माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातलं आमचं महाविकास आघाडीचं सरकार हे टिकावं आणि सर्वांनी एकमुखाने उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बरोबर राहावं आणि त्यांना हे सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न करावेत, त्यांनी प्रयत्न करावेत, आम्ही त्यांना आवश्यक ती मदत करावी, ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे। येणाऱ्या काळामध्ये पुढच्या काही दिवसात महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले शिवसैनिक, महाराष्ट्राच्या बाहेर गेलेले शिवसेनेचे विधानसभेचे सदस्य आमदार हे परत येतील, त्यावेळी ते पुन्हा आपल्या स्वतःच्या पक्षात कार्यरत राहतील असा आम्हाला विश्वास आहे। आणि म्हणून जे आमदार गेलेले आहेत ते परत आल्यावर चित्र अधिक स्पष्ट होईल आणि या महाविकास आघाडीचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत असल्यामुळं त्यांना पूर्णपणाने या महाविकास आघाडीचं नेतृत्व करण्यासाठी आमचा यापूर्वी पाठिंबा आहे आणि आताही त्यांना पूर्ण पाठिंबा राहील। एकीकडे बघायला गेलं तर तिकडे शिंदे गटामध्ये आमदार जे आहेत ते वाढत आहेत आणि दुसरीकडे असं म्हटलं जातंय की हे आमदार हे गेले नसून त्यांना पाठवण्यात आलेलं आहे। मला शिवसेनेच्या अंतर्गत काय चाललंय याची माहिती नाही आहे, परंतु काल आदरणीय शरद पवार साहेबांच्या समवेत मी आणि सुप्रियाताई यांनी उद्धव ठाकरे साहेबांची भेट घेतली आणि त्यांना ह्या संकटात जी आवश्यक असेल ते सहाय्य करण्याची भूमिका देखील व्यक्त केली आणि त्याचबरोबर हे सरकार टिकण्यासाठी आवश्यक असणारे प्रयत्न त्यांच्याकडून व्हावेत याचाही आढावा आणि चर्चा त्या ठिकाणी झाली। राष्ट्रवादी काँग्रेस माननीय उद्धवजी ठाकरे यांच्याबरोबर सक्षमपणाने हे सरकार वाचवण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करेल हा आमचा विश्वास आहे। वर्षा बंगल्यावर ते सुरुवातीलाही राहण्यास इच्छुक नव्हतेच, ते सोयीसाठी, कामाच्या सोयीच्यासाठी वर्षा बंगल्यावर आलेले होते सर्व शिवसैनिकांच्या आणि आम्हा सर्वांच्या आग्रहाने। आज सध्या त्यांच्या पक्षातल्या परिस्थितीमुळं त्यांनी फक्त वर्षा बंगला सोडला आहे। वर्षा बंगला सोडणं आणि मुख्यमंत्रीपद सोडणं त्यांनी मला वाटतं की या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन त्यांनी स्वतःहून ती भूमिका घेतलेली आहे आणि ते काल संध्याकाळी मातोश्रीवर गेले, परंतु मुख्यमंत्री म्हणून आजही ते कार्यरत आहेत। आम्हाला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये गेलेले शिवसैनिक आणि आमदार त्यांच्या पक्षात परत येतील, त्यांच्याबरोबर राहतील असा विश्वास आहे। बाद में बताएंगे ना, हिंदी में पहले मराठी खत्म हे जे आमदार आहेत परत येतील, मात्र दुसरीकडे असं चित्र दिसतंय की आमदारांची संख्या शिंदे गटात वाढत चाललेली आहे। आज सदा सरवणकर देखील गेलेले आहेत, मंगेश कुडाळकर गेलेले आहेत। मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर हे मुंबईतले आमदार आहेत आणि आमचा विश्वास होता की किमान मुंबईतले आमदार तरी जाणार नाहीत, पण आज दिसत आहेत, ह्याचं आम्हालाही आश्चर्य वाटतंय, पण तरी देखील आमचा विश्वास आहे की हे सर्व आमदार उद्धवजी ठाकरे यांनी काल जी भूमिका व्यक्त केलेली आहे, जे आव्हान केलेलं आहे, त्या आव्हानाप्रमाणे या सर्वांना पुन्हा एकदा परत येऊन उद्धवजींच्या मागे उभा राहण्याची संधी त्यांनी दिलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं होतं, त्याच्यानंतर मुंबईत असलेले आमदार आणि मंत्री सुद्धा गुवाहाटीमध्ये दाखल झाले, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचा कोणताच परिणाम झाला असं वाटत नाहीये। कदाचित हे गेले असतील त्यांना आणण्यासाठी, कदाचित हे गेले असतील तिथं काय चाललंय हे पाहण्यासाठी, त्यामुळं आपण आमदार जात आहेत याविषयी काही भाष्य आम्ही करू शकत नाही, कारण आम्हाला नक्की माहीत नाही, पण आमचा विश्वास आहे की या शिवसेनेचे सर्वजण एकसंघ राहावेत आणि महाविकास आघाडीचं सरकार टिकावं यासाठी उद्धवजी हे प्रयत्न करतील आणि मला खात्री आहे की हे सर्व आमदार ज्यावेळी उद्धवजींच्या समोर उभे राहतील त्यावेळी ते निश्चितपणाने उद्धवजींचं नेतृत्व जुगारू शकत नाही। आज राष्ट्रवादीची बैठक आहे, समोर येते की आपले काही आमदार आहेत ज्यांचं म्हणणं होतं भाजपसोबत जावं किंवा
अहवाल जो आहे तो अगोदरच आला होता असं म्हटलं रिपोर्ट होता मात्र त्याकडे कुठेतरी दुर्लक्ष झालं असं म्हणतात. जेव्हा राज्य विधान परिषदेची निवडणूक संपली होती तेव्हा अनेक मंत्री अनेक आमदार मुंबईच्या बाहेर पडले. याची पूर्ण माहिती राज्य सरकारला होती, मुख्यमंत्र्यांना होती, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना होती. मात्र सगळ्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने जे आमदार आहेत ते मुंबईच्या बाहेर पडले. नाही, शिवसेनेतून आमदार बाहेर फुटू शकतात याच्यावर कोणाची अपेक्षा नव्हती आणि त्यामुळे कदाचित आपण म्हणताय तसं झालं असण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या काही आज आमदारांनी राष्ट्रवादीची gossip आहे की त्यांचंही असं म्हणणं होतं की आपण भाजपसोबत जायला हवं किंवा त्यांचंही अनरेस्ट आहे काही एका गटाचा. यात खरंच काही तथ्य आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदारांना आम्ही मुंबईत आज बोलवलेलं आहे. आज संध्याकाळी 5 वाजता सध्याची जी परिस्थिती आहे त्याबद्दल त्यांना माहिती देण्यासाठी आम्ही बैठक बोलवलेली आहे. काल बरेच आमदार मला भेटले आणि त्यातले काही 2-4 शेवटी असं आहे की सत्ता जाते म्हटल्यावर असे विचार व्यक्त करणारे 2-4 जण निघतात. त्यामुळं काही जण असे उत्साहाने म्हणत होते की सत्ता जाणं योग्य नाही, पण आपण विरोधी पक्षात बसायची तयारी करणं हाच त्याच्यावर आता पर्याय आहे. आणि म्हणून कोणी इकडं तिकडं अशी चर्चा केली तर त्यात काही फारसा तथ्य नाही. विरोधी पक्षात बसायला तयारी करावी लागत नाही, ती परिस्थिती निर्माण होते आणि त्याप्रमाणे बसायचं असतं. वाटचाल सुरू झाली आहे. आता स्वतः राजीनामा देणार आहात का? कशी काय पुढची रणनीती मुख्यमंत्र्यांनी असेल? कालही म्हटलं होतं की मी राजीनामा तयार नाही, मला वाटत नाही की मुख्यमंत्र्यांनी काल केलेल्या भाष्यानंतर त्याच्यावर आणखीन काही बोलण्याची गरज आहे. त्यांनी स्पष्टपणाने त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. I don't think the floor test stage has been reached. So whenever whatever stage we reach to, we will speak about it then. सर टॉप लीडर्स ने अभी मीटिंग की. But we will stand behind Uddhavji Thackeray. सर बैठक हुई, क्या हुआ बैठक में? क्या डिस्कशंस हुए? हमारी आदरणीय शरद पवार साहब के घर पे आज बैठक हुई और जो भी अभी घटनाएं पिछले 3-4 दिन में हुई है उसकी असेसमेंट की गई और हमने आदरणीय पवार साहब ने हमें सबको बताया कि हम आखिरी सरकार के टिकने के लिए, सरकार रहने के लिए जो भी प्रयास करना चाहिए वो हम करने चाहिए और हम सब साथ मिलके उद्धव जी का साथ इस सरकार के लिए हम देंगे. सर अपने विधायकों के लिए कुछ कहा है आप लोगों ने? विधायकों को एकजुट रखना बड़ी चुनौती होगी सर. नहीं, अभी जो भी चल रहा है वो उसकी इन्फॉर्मेशन सारे विधायकों को देना भी आवश्यक है. इसलिए पार्टी का प्रमुख के नाते मैंने उनको सबको आज 5 बजे चौहान सेंटर में एक हॉल लेके हमने उधर उनको निमंत्रित किया है. सिर्फ MLA नहीं, MPs भी है और हमारे फ्रंटल के ऑर्गेनाइजेशन के प्रमुख भी है. वहाँ उनकी बैठक होगी और ये सारी चीज़ों के बारे में उनको मार्गदर्शन किया. वी विल फिनिश हिंदी फर्स्ट. वाईबी सेंटर में बैठक नहीं हो रही है? वाईबी सेंटर में नीचे एक हॉल है, वो हमने राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने रेंट पे लिया है और उसके ऊपर बैठक होनी थी सर 5 बजे होने वाली. शाम में होगी. शाम में. सर कई लोग कह रहे हैं कि ये जो पूरा चलो सर कह रहे हैं कि ये जो डिफेक्शन हुआ है या जो रिबेल्स हुए ये टॉप लीडरशिप के नॉलेज के बाहर नहीं है, इट्स ऑल ऑर्केस्ट्रेटेड. आप उसको कैसे देखते हैं? उस पर क्या रहेगा? ये ऐसी अलग अलग कहानियाँ बाहर आती रहती है. हमें मालूम नहीं पक्का क्या हुआ. हम सामने आप जो बता रहे टीवी पे वही हम देख रहे हैं, वही इन्फॉर्मेशन हमें है. कल शाम को आदरणीय पवार साहब खुद आदरणीय उद्धव जी ठाकरे साहब को जाके मिले और ये सरकार बचाने के लिए जो भी प्रयास करना चाहिए वो करने की आवश्यकता है. इसके लिए हम सारे लोग उद्धव जी ठाकरे साहब के साथ में रहेंगे. ये भूमिका हमने ये सरकार बचाने के लिए की है. क्योंकि किसी अदर ऐसा कोई डिस्कशन हमारे सामने हुआ नहीं. चीफ मिनिस्ट्रियल पोस्ट हमारे महाविकास आघाड़ी में वी हैव गिवन इट टू शिवसेना. सो इट इज़ अप टू शिवसेना एंड देयर इंटरनल डिसीजन who will remain as chief minister. Today what we know is Mr. Uddhav Thackeray is their leader and Uddhav Thackeray is chief minister. एनसीपी को उम्मीद है सर कि अगर सारे विधायक आते मुंबई तो बात बन जाएगी, उनके साथ आ जाएंगे.
इतनी दूर गौहत्ती पे लेके जाके वहाँ भी फ्लड है, वहाँ भी उनके खिलाफ आंदोलन हो रहा है कि फ्लड के लोगों को मदद करने के बजाय एमएलए लोगों की खातिर जमा करने में सब लगे हैं। तो वो अभी वापस आने की आवश्यकता है और वो जब मुंबई आएंगे तो मुझे विश्वास है कि शिवसेना का मुंबई में माहौल है और जब वापस आएंगे उनमें से कुछ विधायक शायद बाहर निकलेंगे और शायद हमें लगता है, अभी मुझे मालूम नहीं, लेकिन उद्धव जी ठाकरे जी का प्रभाव उनके सबके ऊपर पर ये चिंता का विषय नहीं है सर। बचाने के लिए जो भी कोशिशें है वो सब हम करने पर सर ये चिंता का विषय नहीं है तैयारी कि कल तक जो लोग जो विधायक जो मिले थे मुख्यमंत्री से वो भी आज वहाँ पहुँच गए और इसलिए मैंने कहा अभी मराठी में कि विधायक यहाँ से वहाँ जाते हैं, इसका मतलब उनमें गए ऐसा नहीं, वहाँ जाके वहाँ क्या चल रहा है, कितने विधायकों की इच्छा सचमुच उधर रहने की है, वो भी असेस करने के लिए कुछ जाते होंगे। तो ऐसा नॉट रीचेबल होने के बाद वो उधर ज्वाइन हुए, ऐसी गलतफहमी में इमीडिएट आने की आवश्यकता नहीं, जब तक वो विधायक खुल के बाहर आके नहीं बोलता कि हम एकनाथ शिंदे साहब के साथ हैं। आप कॉन्फिडेंट हैं अपने विधायकों को वापस ले आएंगे, आप इसको लेकर कॉन्फिडेंट हैं? बाला साहेब ठाकरे साहब की पार्टी बाद में उद्धव ठाकरे साहब ने उसकी जिम्मेदारी ली है। उनमें जो शिवसैनिक है, वो जो ओरिजिनल शिवसैनिक है, वो मुझे लगता है ऐसी बगावत नहीं करेंगे। भाजपचा रोल याच्यात कुठं आत्तापर्यंत कुणीच त्यांच्यातलं बोललेलं नाही आहे, त्यांनी काही याच्यावर भाष्य केलेलं नाही। एकनाथ शिंदे आपल्या आमदारांना घेऊन तिकडे जाऊन राहिलेले आहेत। याच्यापेक्षा जास्त याच्यात लॉजिस्टिक पडद्यामागे काय आहे याच्याविषयी खोलात जाण्याची गरज नाही। जाताना कुणी विमानं दिली, येताना कुणी विमानं दिली, ते कुठल्या हॉटेलमध्ये राहिले, त्या हॉटेलचं बिल कोणी दिलं, कोण आता त्यांना पोचतंय, याच्याविषयी आज बोलण्याची गरज नाही। हळूहळू तुम्हीच आम्हाला ती माहिती कळवाल असा आम्हाला विश्वास आहे। मुख्यमंत्री अजित पवार या सगळ्या घडामोडीवर काहीच बोलत नाहीये, त्यांच्या मौनावरती खरं तर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। असं आहे की अजितदादा हे याविषयी काय बोलणार, मी पक्षाच्या वतीनं सांगतोय, हेच अजितदादा बोलणार आणि अजितदादांनी या विषयाबद्दल मौन बाळगलेलं नाही, तर यासाठी आमच्या सगळ्यांचं एकमतानं उद्धवजींना पाठिंबा आहे, ही त्यांची भूमिका आहे, त्यांच्या सगळ्यांच्या वतीनंच मी बोलतोय। सोशल मीडियाचे सरकार कुठलंही असलं तरी मुख्यमंत्री आम्हीच, असे काही मीम्स फार गेले 2 दिवस सोशल मीडियामध्ये कोण अशी भांडणं लावतं याचा देखील अभ्यास तुम्ही करा। आज पूर्वी नारद असायचे, नारद मुनी इकडचं तिकडं इकडे करायचे, आता सोशल मीडियावर फार नारद झालेले आहेत, ते अशा चुकीचे मीम्स टाकतात, सगळे टाकतात। अजित पवार यांना कोणतीही हौस नाही आहे, कोणता हव्यास उपमुख्यमंत्री पद आम्हीच राहिलो पाहिजे असा नाही आहे। ठीक आहे, आमचं ज्यापर्यंत मेजॉरिटी होती आम्ही सत्तेत राहिलो, जर मेजॉरिटी आमची गेली तर आम्ही विरोधी पक्षात बसणारच आहे। सर असं वाटत नाही की अजित पवारांना जर सपोर्ट केला असता त्यावेळेला, तर तुम्ही पहाटेच्या शपथविधीला तेव्हा जर अजित पवारांना सपोर्ट केला असता तुम्ही, तर अशा जर तरच्या प्रश्न सुटत नसतात आणि 2-2.5 वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्या जमीन आसमानाचं अंतर आहे। त्यावेळी महाराष्ट्रातल्या जनतेचा हा आग्रह होता की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित यावी। जनतेचा आग्रह लक्षात घेऊन पवारसाहेबांनी त्यावेळी महाराष्ट्रातल्या काही भागात ज्यावेळी दौरा दुष्काळी भागातल्या त्यावेळच्या परिस्थितीत केला, राष्ट्रपती राजवट असताना, त्यातनं जनतेच्या भावना लक्षात घेतल्यावर पवारसाहेबांनी पुढाकार घेऊन शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची एकत्रीकरण केलं आणि हे सरकार स्थापन झालं। त्यावेळच्या परिस्थितीत आणि आजच्या परिस्थितीत जमीन आसमानाचं अंतर आहे। 2.5 वर्षापूर्वीची परिस्थिती वेगळी होती, त्यावेळी जनतेच्या भावना लक्षात घेऊन आदरणीय पवारसाहेबांनी पुढाकार घेतला आणि महाराष्ट्राच्या मनासारखं तेव्हा सरकार स्थापन केलं। आज परिस्थिती बदललेली आहे। आज हे सरकार टिकवण्यासाठी शिवसेनेच्याच आमदारांना टिकवणं हे फार महत्त्वाचं पण अडचणीचं झालेलं आहे। त्यामुळे परिस्थिती बदललेली आहे। शिवसेना एक गठ्ठा राहिली तर आजही हे सरकार टिकेल आणि त्यासाठी पवारसाहेब स्वतः काल जाऊन
मुख्यमंत्री महोदयांना भेटून आले. मुख्यमंत्री महोदय देखील कोरोना आजारी असताना त्यांना भेटले. शेवटी असं आहे की हे सरकार एकत्रित स्थापन केलं. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे क्रांतिकारक निर्णय आमच्या सरकारने घेतले. अनेक चांगल्या गोष्टी, शिवभोजन थाळीसारख्या लहान असतील पण सामान्य माणसाला जेवण देण्याच्यासाठी कमीत कमी खर्चात हेही उपक्रम आमच्या सरकारने घेतले. आमच्या सरकारने अनेक चांगले उपक्रम केले. आज दुर्दैवाने शिवसैनिकांची काही आता सांगतायत की राष्ट्रवादी आणि काँग्रेस नको. आता 2-2.5 वर्ष सरकार स्थापन करताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित काम केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार या सरकारमध्ये काहीही कितीही कोणाच्याबद्दल तक्रारी असल्या तरी मला माझ्या पक्षाच्या आमदारांचा अभिमान आहे की माझ्या पक्षाच्या आमदारांनी कधीही या पक्षाच्या विरोधात शक्यतो कुठेही भूमिका घेतली नाही. उलट या सरकारच्या मागं पवारसाहेबांनी निर्णय घेतला आहे म्हटल्यावर आम्ही या सरकारच्या मागे भक्कम राहू. आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचीही कदाचित कामं झाली नसतील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचे देखील काही प्रश्न असतील, पण माझ्या पक्षाच्या आमदारांनी अशी उघडपणाने भूमिका शक्यतो कुठं व्यक्त केली नाही. आज मला खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे आमदार, मी खरं त्यांचे आभार मानेन, परवाच्या विधान परिषदेत देखील एकसंघ आमचा पक्ष राहिला, राज्यसभेत देखील आमचा पक्ष एकसंघ राहिला. एकसंघ असणारा हा पक्ष आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आज काम करतो आहे आणि त्या पक्षाच्या माध्यमातून गेल्या 2.5 वर्षात काय काम झालं, किती कामं झाली. परवा आमचा पक्षाचा वर्धापन दिन झाला, त्यावेळी आम्ही केलेले, आमच्या मंत्र्यांनी केलेले कामं देखील आम्ही जनतेच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे हे सरकार राहावं हीच आमची राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका आहे आणि शेवटपर्यंत हे सरकार टिकण्यासाठी उद्धवजी ठाकरे यांना साथ देण्याचा निर्णय पुन्हा देखील आज पवारसाहेबांनी आम्हाला आदेशित करून केलेला आहे. पवारसाहेब हे क्रायसिस मॅनेजमेंटचे गुरु म्हणून ओळखले जातात. या क्रायसिसमध्ये नेमके काही टेक्निकल क्लच आहेत, ते कुठले असतील? हे सरकार क्रायसिस मॅनेजमेंट करणं हे पवारसाहेब कायम करत आलेले. आज आमदार ब्लॅक कॅट कमांडोच्या घेऱ्यात अडकलेले आहेत. आमदार एका हॉटेलमध्ये तिथं किल्ल्यासारखं स्वरूप करून त्यांना आत ठेवलं आहे. आतला माणूस बाहेर येत नाही, बाहेरचा माणूस आत जात नाही. याच्यात क्रायसिस मॅनेजमेंट काय करणार? आता ज्यावेळी मुंबईत हे आमदार येतील त्यावेळी शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यासमोर ज्यावेळी जातील त्यावेळी चित्र कदाचित बदलेल असा आजही आम्हाला विश्वास आहे. त्यातले अनेक आमदार परत येतील असा राष्ट्रवादीला विश्वास आहे. एक प्रश्न असा आहे की खरं तर शरद पवार यांनी काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांची कल्पना दिली होती की अनेक आमदार नाराज आहेत, अशा पद्धतीचं बंड होऊ शकतं, मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्याच्यामुळे आजची परिस्थिती ओढावली आहे. असं आहे की विधानसभेच्या आमदारांचे काही कामं होतात, काही होत नाहीत, काही भेटी होतात, काही भेट होत नाहीत. शेवटी हे चालू असतं. कोणतंही सरकार चालत असताना अशा गोष्टी होत असतात. त्याचा परिणाम सरकारवर कधी होत नसतो. परंतु काही वेगळ्या कारणाने काही लोक जर बाजूला जात असतील तर ती कारणं समोर येत नाहीत. फक्त हिंदुत्व समोर येतं आहे, पण खरं कारण काय आहे ते योग्य वेळी तुम्हाला मी सांगेन. Sir, Eknath Shinde is expected to show his show of strength with 40 MLAs at 2 PM. मी तुम्हाला सांगितलं, योग्य वेळी याच्यावर आम्ही बोलू. ठीक है सर. सर एक आखिरी सवाल हिंदी में, सर एक आखिरी सवाल. 2 महीने पहले गृह विभाग ने इसकी जानकारी दी थी कि एकनाथ शिंदे और कुछ विधायक विपक्ष के संपर्क में है. इस पर सरकार ने अनदेखी की. इसमें कितना तथ्य है? मैं गृह मंत्री नहीं हूँ, इसलिए मुझे मालूम नहीं कि ऐसा उनको इन्फॉर्मेशन दिया गया था. ये जानकारी पहले से दी गई थी कि नहीं, ये मुझे मालूम नहीं. आप अगर हमारे राज्य के गृह मंत्री जी को पूछेंगे तो वो इसके ऊपर अधिक जानकारी आपको देंगे. Sir, one last question to ask you. At 2 PM this afternoon, Eknath Shinde is expected to show his show of strength of 40 Shiv Sena MLAs alone. Is that going to be a sense of worry for the... From Guwahati or from Guwahati, Mumbai? sir. From Guwahati. So from Guwahati it will be from Guwahati. I don't think to form a government in one state, you can show your strength in another state. Right. So I believe he has to come here, show his MLAs here to Honorable Governor. Once he confirms
then he will realize ki what is the situation. Thereafter, governor will take necessary decisions. एकनाथ शिंदे यांनी नुकतंच एक ट्विट केलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी पत्र ट्विट केलेलं आहे, त्यांनी स्वतःच्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांना भेटत होते, शिवसेनेच्या आमदारांना भेटत नव्हते, ही एक नाराजी होती. त्यांनी just असं आहे की आता रडायचंच ठरल्यावर अशा गोष्टींनी रडत रडत आता पाय काढून घ्यायचं आहे ना. त्यामुळे अशा सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमुळं आम्ही करतोय हे सगळं आता ते बोलत राहणार. ते महाराष्ट्रातल्या जनतेलाही लक्षात आहे की ही कारणं कशामुळे आहेत काय नाही. असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेस यांनी उद्धवजींना पूर्णपणाने साथ दिली. शेवटी काम करत असताना राष्ट्रवादीचा मंत्री अधिक प्रभावीपणाने काम करत असेल, एखादा शिवसेनेचा मंत्री अधिक प्रभावीपणाने काम करत असेल आणि त्यासाठी कोणी कोणाच्याबद्दल तक्रार करू नये. सरकार हे 3 पक्षाचं आहे हे न विसरता आपल्याला काम केलं पाहिजे ही आमची भावना होती. पवार साहेबांनी ज्या दिवशी आम्हाला सांगितलं की हे सरकार केलं आणि आपण या सरकारमध्ये काम करावं, त्यावेळी अजितदादांच्यापासून कुणीही कुणाचीही तक्रार येणार नाही असंच काम केलं. सर माय लास्ट क्वेश्चन सर, आपने कहा कि पिछले 2.5 साल में सिचुएशन काफ़ी बदल गई है. डू यू फील कि अब जो शिवसेना के जो एमएलएज गए उनको वापस लाना सीएम के लिए एक बड़ा चैलेंज है आने वाले दिनों में? उनको वापस लाना चैलेंज नहीं है, वो विमान से आ ही जाएंगे. सवाल ये है कि जब मुंबई में उतरेंगे तब वो जहाँ भी जाएंगे वहाँ उनके मतदार संघ के लोग, वहाँ के शिवसैनिक जो हार्डकोर शिवसैनिक है वो उनको कैसे उनका स्वागत करते हैं इसके ऊपर आगे की चीज़ें निर्भर करती है ऐसा मुझे लगता है. वो आएंगे घर जाएंगे तो वहाँ के शिवसैनिकों को क्या जवाब देंगे, ये सारी चीज़ें अब आगे जाके अनुभव करनी पड़ेगी. कुछ दिन ये सारा चलता रहेगा और फिर भी अगर एकनाथ शिंदे जी के साथ एमएलए रहते हैं तो एकनाथ शिंदे साहब को उद्धव जी के खिलाफ वहाँ गवर्नर के पास जाके इस सरकार के खिलाफ हम सरकार के साथ नहीं हैं ये कहना पड़ेगा. सर अभी एकनाथ शिंदे ने लेटर लिखा है उद्धव ठाकरे को जिसमें उन्होंने कहा है कि मुझे ह्यूमिलिएट किया गया, मुझे इंसल्ट किया गया और इसीलिए कांग्रेस और एनसीपी को के खिलाफ भी बात करी है कि ये अननेचुरल अलायंस है, इसीलिए मैं वापस जाना चाहता हूँ यहाँ से. ये 2-2.5 साल के बाद कैसे समझ में आया? 2-2.5 साल के बाद में ये अननेचुरल अलायंस है ये कैसे समझ में आया? और अगर ये अलायंस के बारे में उनको दिक्कत थी, मैं यही बार बार कह रहा हूँ कि राष्ट्रवादी के एमएलए जो भी उनकी तकरारें हैं, उनकी जो शिकायतें हैं वो नहीं जाहिर तौर पे सामने रखते हैं क्योंकि पवार साहब का आदेश है. इसलिए हम सब इसी सरकार में काम करते हुए अगर कुछ काम नहीं हुए तो भी हम उसको सह लेते थे, बाहर नहीं बोलते थे. अभी 3 पार्टी का अलायंस है तो मुझे लगता है कि ये तो चीज़ें थोड़ी इधर उधर हो सकती है. इसका मतलब ये नहीं है कि उन्होंने शिवसेना छोड़ के बाहर जाने की आवश्यकता है. और उद्धव जी यही उनको बोल रहे हैं कि आइए मेरे साथ बात कीजिए, मेरे सामने बैठिए. उद्धव जी ने मेरे ख्याल से ऐसा भी कहा है कि आपको मुख्यमंत्री बनना है तो आप बनिए. अभी कारण उनके बाहर जाने के अलग है और इसीलिए अभी वो शिवसेना के खिलाफ, कांग्रेस के और राष्ट्रवादी के खिलाफ कुछ कारणें दे रहे हैं. क्या कारण है? मैं कहा ना इसके बारे में मैं जब वक्त आएगा तब बोलूँगा. बीजेपी इसमें कहीं अभी दिखाई नहीं दे रही. समझ लीजिए कि बीजेपी उनको पिक्चर में न आते हुए मदद कर रही है, लेकिन बुद्धि तो एकनाथ शिंदे की है. उनको डिसीजन लेना है. बाकी के सारे पार्टियां अलग अलग तरीके से उनको बताएंगे. एवरीबडी विल कम टू नो द रीजन मे बी सूनर और लेटर. सर या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी नेत्यांची काही एकत्रित बैठक होणार आहे का? झाली ना. काल पवार साहेब जाऊन भेटून आले. आम्ही काँग्रेसच्या संपर्कात आहे, शिवसेनेच्या संपर्कात आहे. त्याच्यावर पुन्हा एकत्रितपणाने बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाणजी आम्ही सगळे एकत्रितपणाने बसतोय. काही त्याच्यात स्पेशल बैठक घेण्याची शेवटी हा प्रश्न शिवसेनेच्या अंतर्गत आहे. शिवसेनेने त्यांच्या विधानसभेचे सदस्य परत आणण्याचा प्रयत्न करावा. ते परत आले तर हे सरकार चालेल. जर सरकार अल्पमतात गेलं तर आम्हाला विरोधी पक्षात बसावं लागेल. माननीय उद्धवजी ठाकरे
यांना हे सरकार टिकवण्यासाठी शेवटपर्यंत मदत करायची प्रयत्न करायचा. Sir, one last question. Prithviraj Chavan, who is a Congress leader, a former CM, had said at a forum yesterday that if the Home Department was with Shiv Sena, this would not have been the situation. Home Department is with the NCP. What do you have to say regarding that? He is our senior leader. I would not like to make any comment about it.